राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण झाले वो साजनी झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
बाप रखुमा देवे वर बाप रखुमा देवे वर तो विठ्ठल बनवा तो माधव बनवा तो माधव बनवा तो माधव बनवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हमी बरबा ओ माधव बरबा ओ बरबा माधव बरबा हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त हे पुराचे हित वाहे माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेखुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त पुराचे हित वाहे माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाते करीला भावेन प्रीते करीला भावेन प्रीती करीला भावेन प्रीती ऐसी कवळाची जाते करीला भावेन प्रीती ला भावेन प्रीती करीला भावेन प्रीती पोटी भार बाय त्याचे सर्वस्व हे साय त्याचे सर्वस्व हे साय त्याचे सर्वस्व हे साय पोटी भाग भागी त्याचे सर्वस्वाची सागे सर्वस्वाची सागे सागे ऐशी कळवळ्याची जाते ऐसी कवळाची जाते ऐशी कळवळ्याची जाते ऐशी कळवळ्याची जाते करीला भावेन प्रीते करीला भावेन प्रीते करीला भावेन प्रीते ऐसी कवळाची जाते करीला भावेन प्रीती ला भावेन प्रीती ला भावेन प्रीती मोठे भार बाये त्याचे सर्वस्व हे साय ऐशी कळवळ्याची जाते करीला भावेन प्रीते पोटी भार बाहे त्याचे सर्वस्व हे साई हरभराची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संता बरे बोले ऐशी कळवळ्याची जाते करीला भावेन प्रीते तुका म्हणे माझे संत बरी होते ऐसे कळवळाची जाती करीला भाविन प्रीती प्रीती विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरि विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरि विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रे
रे आले पुराची हित लेपुराची हित आले पुराची हित लेपुराची हित लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेपुराची हित लेपुराची हित लेपुराची हित लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत मामुलीचे चित्त हे जाणे जाणे मामुलीचे चित्त चित्त जाणे मामुलीचे चित्त ऐसे कमळाची जाती ऐसे कमळाची जाती जाने मागणीचे जाने 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 मागणीचे चित्त मुलीचे चित्त मागणीचे जाने मामुलीचे जाने मामुलीचे चित्त ऐसी कळवळ्यासी जाती ऐसी कळवळ्यासी जाती हे करीला भावीन करीला भावीन करीला भावीन करीला भावीन प्रीती हा करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती हे करीला भा हे धने 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 साने धने धप धप मप मग मगरी गरे सा 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 सारे गरे गरे सारे नि सा रे सारे रे रे सारे गरे गरे सारे ग म प म
भावीन भावीन हे करी करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीतीला भावीन ला भावीन करीला भावीन प्रीती
टाळे वाजवा यांच्या करता एकदा सगळ्यांनी. थोडं थोडं पुढं बसा ना, असं मागं बसलेत आपण. थोडं थोडं या पुढे या, थोडं थोडं सरका पुढं. अण्णा या थोडं थोडं या पुढं. म्हणजे काय होईल, हित लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. आईशी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती. पोटी भार बाहे त्याचे सर्वस्व हिसाय. आईशी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती. हरी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे. आईशी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सभयदबला समिठ्ठलम चिंतयामि. महायोग पीठे तटी भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुमनींद्र है. समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकलावज्ञ जीवधरार्थावतारम कलंकांक देशोति कामदिवक्त्रम खलानी शिवादा पणोदार दक्षिम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. हे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. हे निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. वा वा जय हो. वा गायक वा वादक वा वा टाळकरी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे. अध्येत्रने जननी देवाचे जयांचे केल्या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणे आता. सेवेला गे सेवक झालो. सेवेला गे सेवक झालो. सेवेला गे सेवक झालो. सेवेला गे सेवक झालो. सेवक झालो.
चरणा 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 अव स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरू 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 लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आव स्वामी तुकया देवा यावर न करावा भेर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतून हरी हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरू पंढरीच्या पांडुरंगाच्या अथंग करुणेने अथंग दयन कोरठण खंडवाच्या कृपाशीर्वादानं आजच्या या प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचं गोड असा अभंग आईचं वर्णन करणारा आजच्या सेवेकरता निवडलाय तुकोबारा या अभंगातून ना पुरावे सांगतात एकदा भजन करूया विठ्ठला विठ्ठला सांगितलंय ओके ओके विठ्ठला 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 हा गेलेत ती गाडी काढायला ज्याची गाडी ते काढतात गेलेत हा आणि म्हणून आजचा जो अभंग आहे तो श्रीमंत साधू तुकोबारा यांचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगातून आईबद्दलची 3 उदाहरणं सांगतात कोणती कोणती उदाहरणं आहे पहिलं उदाहरण दिलंय लेकराच्या हिताकरता जी हित वाते आणि चित्त वाते तिला आई असं म्हणावं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त हित आणि चित्त वाते तिला आई असं म्हणावं दुसरा पुरावा आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती जी कळवळा सुद्धा वातेन आपला कळवळा वाहून आपलं स्वहित वाते तिला आई असं म्हणावं बरं एवढं तर ठीक आहे पण याच्या पुढे तिसरा पुरावा सांगितलाय पोटामध्ये भार वाते 9 महिने 9 दिवस आणि भार वाहून सर्वस्व सुद्धा आपल्या लेकरा करता वाते पोटी भार बाहे त्याचे सर्वस्व ही साय ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती अशी 3 उदाहरणं तुकोबारांनी अभंगातून दिलेत पण अशा संतरूपी मायजवळ माझं वज आहे तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी वजे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठला 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 अभंग गोड निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही आज आपल्या पिंपळगाव रोठा आणि आपली बेंदाड वस्ती बरोबर ना बरोबर ना आणि या बेंदाड वस्तीवरील सगळ्यांची लाडकी माता नवे नवे या पिंपळगाव रोठ्यातील एक आदर्श माता स्वर्गीय सौभाग्यवती साखराबाई रंगनाथ घुले आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आमची मावशी बर का महाराज आणि आमच्या या मावशींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आईन मागं मोठा परिवार आहे त्यामध्ये आमचे काका म्हणजे रंगनाथ दादा आहेत त्यामध्ये 2 दीर त्यामध्ये नाना आहेत बाळकृष्ण दादा आहेत आणि त्यामध्ये 3 माझे बंधू त्यामध्ये रमेश दादा आहे दगडू दादा आहे आणि धोंडीभाऊ दादा आहे माझ्या 2 बहिणी त्यामध्ये मंगल अक्का आहेत आणि स्वातीताई आहे
असा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला ज्ञानयज्ञ सोहळा पुतण्यांचा सुद्धा मोठा परिवार आहे. त्यामध्ये बाळू दादा आहे, दत्तू दादा आहे, संकेत दादा आहे आणि नातू त्यामध्ये अक्षय दादा आहे, विशाल दादा आहे, राहुल दादा आहे, सुरेश दादा आहे, निशांत दादा आहे, सौरभ दादा आहे. नातेवाईकांचा मोठा परिवार आहे. त्यामध्ये भोसले, नवले, झावरे, त्यामध्ये कंस आहे आणि इत्यादी घुले परिवार सगळं या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. विशेष उपस्थित असताना गुंड परिवार आहे. त्यामध्ये सुनांचा मोठा परिवार आहे. त्यामध्ये सुजाताताई आहे, शारदा वहिनी आहे, ललिता वहिनी आहे, सोनाली वहिनी आहे, केतकी वहिनी आहे, सुप्रिया वहिनी, असा मोठा परिवार, नाथ सून पूजाताई, असा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला ज्ञानयज्ञ सोहळा. हा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित होत असताना महाराष्ट्रातली नामवंत मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. विशेष ही मंडळी अनेक पैसे देऊन सुद्धा मिळत नाही, आज आपल्याला ती मिळाले. या माझ्या तीनही भावांना आग्रह धरला की महाराज ही मंडळी आली पाहिजे. दगडूदादा असतील, आमचे सगळे दोनही भाऊ, सगळ्यांनी आग्रह धरला की महाराज ही मंडळी आली पाहिजे. कीर्तन पाहत असताना आग्रह धरला की आपल्या आईचा सुद्धा असा सोहळा व्हावा आणि हा सोहळा महाराष्ट्रात नाही तर जगभरात जावा असा आग्रह धरला. आणि या आग्रहातून आईला जीव लावणारी सगळी मुलं, 5ही मुलं आणि या 5ही मुलांनी केलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा दोन बाजू मांडल्या शास्त्रानं. जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञ असं म्हणावं. काय म्हणावं? जरा बोला, चला नाना जरा बोला. जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञ म्हणावं आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं. आज आपल्या आईप्रती, आपल्या साखराईप्रती हा केलेला कृतज्ञतेचा सोहळा आहे. आणि मग आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. मंडपामध्ये सगळं माझं नातेवाईकच बसलंय आणि मग आता सगळ्या नातेवाईकांसमोर कीर्तन करायचे आणि मग इथं एकही महाराज तसं नाही, बाहेरचं एकही नाही, सगळे माझ्या नात्यातले, सगळे दाजी आणि सगळं दाजी मामा सगळं असाच परिवार बसलाय. आई वडील आहे, सगळे आलेत. सगळ्यांची विशेष उपस्थिती आहे. सगळ्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आपल्याला हे कीर्तन करायचं आहे. आजचं कीर्तन दर दिवशीचं कीर्तन वेगळं असतं ना, आजचं कीर्तन वेगळं आहे. म्हणजे आजचं कीर्तन थोडंसं दबावाखाली, बरोबर ना गुले पाटील? हा अशोक दादा, बरोबर ना? दर दिवसचं कीर्तन मी कोणाला घाबरत नाही, पण आजचं कीर्तन जरा घाबरून बोलावं लागत. रोज यांच्या ताब्यात असतो मी, त्याच्यामुळं असं आजचं कीर्तन जरा थोडंसं वेगळं आहे आणि बोलण्याची संधी मला दिली आहे आईची. तसं खरं तर आईची सेवा मला दशक्रिया विधीचीच करायची होती, पण योगायोगानं माझ्याकडं तारीख शिल्लकचा काही लोक काय असतात सरपंचांना माहिती आहे, अचानक तारीख कॅन्सल करायला गेलं का लोकांना वाटतं याला कुठंतरी असं ते, मग ते असं अवघड गणित होतं. त्याच्यामुळं नाही करता येत काही गोष्टी अचानक. आणि त्या माध्यमातून मी शब्द दिला होता, आमच्या काकांना शब्द दिला होता, दादांना शब्द दिला होता आणि दगडू दादांनी लय आग्रह धरला, दोनही दादांनी आग्रह धरला, महाराज यावं लागल. एक 6 महिन्यापासून कीर्तनाचं आयोजन करतायत ते. एवढं नियोजन आयोजन केलं 6 महिन्यापासून. आईचं किती प्रेम असावं. माझ्या 3ही भावांक बघितलं, 2ही बहिणींक बघितलं तर कळतं महाराज. आईनं लय जीव लावलं आणि या माझ्या 5ही भावंडांना काही कमी नाही केलं महाराज. तिची कृपा आहे म्हणूनच आज सगळं चांगलं आहे आणि म्हणूनच आज या सगळ्यांनी हा गोड असा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाकरता आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. महाराष्ट्रातले नामवंत ही गायनाचारी मंडळी, तुम्ही युट्यूब जर उचकलं ना युट्यूब आणि कीर्तन नाव जरी टाकलं तरी यांची नावं पहिल्यांदा येतात. असं मोठे व्यक्तिमत्व आज कीर्तनाकरता उपस्थित आहे. आता आपण कोरठण नगरीचा सप्ताह बघितला, महाराष्ट्रात त्या सप्त्याची चर्चा झाली आणि त्या सप्त्यामध्ये ही मंडळी या वर्षी यांचा नंबरच होता बरं का. आपण थोडंसं त्यांच्या तारखा मोकळ्या नसल्यामुळे ते आले नाही, नाही ते येणार होते, ते 4-5 दिवस कीर्तनाला येणार होते. अशोकदादांना त्यांना आमंत्रित सुद्धा केलं होतं. असे आपल्या महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायनाचार्य आदरणीय आमचे सुनीलजी महाराज पवार घराण्यातले गायनाचार्य, सुंदर गातात ते. आवाज इतका आहे की ती गायला लागली की पीटी संपते, पीटी संपून जाते, त्यांचा आवाज उरतो, असा सुंदर आवाज आहे त्यांचा. असे आमचे सुनील महाराज सुंदर गातात ते आणि आवाजाची लय पकड त्यांच्याकडे जोरदार आहे. खूपही त्यांच्याकडे गाण्याची त्यांना धन्यवाद आहे. मोठं त्यांचं नाव आहे सध्या सोशल मीडियावर, त्यांची उपस्थिती या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. दुसरे गायनाचार्य मिक्स चाली ज्यांनी म्हणाव्या, कधी कधी भाजनामध्ये बरं का दाजी, एक चाल म्हटलं तर तो सुत्राव येत नाही, कधी सुताव येत नाही, पण हे 2-4 चाली म्हणून एक प्रमाण गाजवतात. असे संपत महाराज दानवे, पुढे ऐकणार आहे आपण त्यांच्या चाली, लय गोडा. मी टाळी वाजवायला लावण्याच्या अगोदर त्यांनी वाजवली, याचा अर्थ तुम्ही जिंकलात बरं का. तुम्हाला धन्यवाद संपत महाराज, गोड गातात तुम्ही. ही सगळी टाळकरी मंडळी आहेत, हे अकोल्याहून आलेत, अकोल्यावरून. तिकडे अकोले तालुका आहे, ब्राह्मणवाडा, ते काय अजून
कारण भांडारदारा ना तिकडून आलेले आहेत, एवढ्या लांबून आली ती सगळी मुलं, लय गोड टाळ वाजवतात वडिलांना बरं का, ही सगळी मुलं तिकडून आलेत आणि गोड टाळ वाजवतात, गोड पावल्या खेळतात, अशी सगळी मुलं आहेत. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवूया. सगळे आभार व्यक्त करतोय. त्यांचे गुरुवर्य सचिनजी महाराज चौधरी हे विशेष उपस्थित आहे. ते सुद्धा गोड पखवाज वाजवतात, कीर्तन करतात, ते विशेष उपस्थित आहे. त्यांचे आभार. पखवाज तबला म्हटलं का गोड ज्यांचं महाराष्ट्रात कॉम्बिनेशन आहे असे आमचे वैभव महाराज सुंदर वाजवतात ते. आणि त्यांचे गुरुवर्य आदरणीय आमचे संकेत महाराज आरोटे घराणं भजना करता प्रसिद्ध आहे पहिल्यापासून. आरोट्यांचा नाद नाही करायचा. ते तुकाराम मानणं मागं म्हणाय गेलं का मागचा उलटा पालटाच होतो, पण मागच्याला नीट मानता येत नाही. असं आमचे संकेत महाराज आरोटे त्यांचे विशेष आभार. माऊली HD नावाचं चॅनल आहे महाराष्ट्रात, ते सुद्धा विशेष उपस्थित आहे. साऊंड क्षेत्रातलं मोठं नाव आदरणीय आमचे आदिश्वरी साऊंड म्हणजे राहुल दादा ताजनी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. त्यांचे आभार. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करत असताना कोरठण देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय आमचे माझे पारमार्थिक स्नेह आदरणीय अशोक दादा घुले या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा आभार. ही सगळी आमची पारक पदातली बरं का, ही सगळी मला आठवत आहेत सगळी, ही सगळी मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आमचे दाजी बरं काय, सगळी मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. ते कीर्तनात बसत नाही महाराज, कोणाच्याच बसत नाही, पण माझं कीर्तन म्हटलं का बसला, प्रेम आहे माझ्यावर तेवढा. आणि सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. थोडं रुसतात कधी कधी माझ्यावर, पण असू द्या, त्यांना अधिकार आहे माझ्यावर रुसण्याचा. सगळ्यांचे विशेष आभार. आता सगळे आमचे मामा, जरी पोर नाही दिली तरी मामा आहेत, आम्ही मामा म्हणतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. ही सगळे आमचे भोसले मामा सगळे आभार व्यक्त करतो सगळ्यांचे. आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना सगळ्यांचे आभार व्यक्त करून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या कीर्तनाला सुरुवात. मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, करी संताच्या, वार करी संताच्या. हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वा वा वा. या वार करी संताच्या, वार करी संताच्या. हे मस्तक हे पायावरी, वा बाबा जय हो. या वार करी करी संताच्या, या वार करी संताच्या. वा, टाळी वाजवा. मग एवढ्या पवित्र कुळातली माणसं आपण, पवित्र कुळातली माणसं कशा करता जन्माला आलोय? जन्माला या कारणाकरता आलोय की काहीतरी आपण जन्माचं भजनाचं सार्थक करावं, भजन करावं. आणि भजन जर नसेल तर जन्म व्हायला जातो. हे प्रमाण आहे. नाही तरी गेला जन्म. हे माझ्या मनाचं नाही बरं का. महाराज म्हणले मग आम्ही जन्माला आलोत ना, बरं का ना, आम्ही जन्माला आलोत ना तर जन्माचं भजन असावं. भजन नाही केलं तर, महाराज म्हणले भजन नाही केलं तर जन्म व्हायला जातो. पण मग भजनाबरोबर अर्थता आमची सेवेची असावी. ज्याची खरी सेवा त्याच्या बय काय जीवा. सेवा उत्तम प्रकारची असावी. आणि कोणती सेवा करायला गेलं की माणसानं जन्मातली महत्वाची मूळ तत्व त्या माध्यमात जोपासावी. काय मूळ तत्व? आपल्याला हे भाड्यानं दिलंय. म्हणजे कसं, देवानं दिलंय पण त्याचं गुणगान गाण्याकरता, त्याची सेवा करून घेण्याकरता. जसं एखाद्या बँकेत आपण इंटरेस्ट जसं जमा करतो, पैसे जमा करतो, त्या बँकवाल्यांना आपल्याला व्याज द्यावं, बरोबर ना. आता आमचे दादा ते सगळे आहेत, त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. आपण बँकेत एखादा पैसा जमा करतो, पैसा जमा केला की बँक आपल्याला काय देते? त्याचं बोला काय देते? व्याज देते. तसंच आहे, देवानं आपल्याला हा देह दिलाय, पण मग आपण देवाला काय दिलं पाहिजे? बोला काय दिलं पाहिजे? व्याज दिलं पाहिजे. आणि व्याज देणं म्हणजे काय? व्याज देणं म्हणजे देवाचं भजन रिटर्न देवाला देणं, त्याचं गुणगान गाणं म्हणजे व्याज देणं. बरोबर बोलतो मी. आणि मग आपण जेने हा जीव दिला दान, हे प्रमाण आहे बरं का. त्याला तयाचे करीन चिंतन. महाराज म्हणले त्याचं चिंतन करावं, चिंता सोडून द्यावी. चिंतने त्रदुरुत्पता असावी चिंता. चिंता कशाची असावी? त्याची असावी. महाराज म्हणले एकतर चिंता करूच नाही, चिंतन करावं. आणि चिंतन केलं का दुःखातला जीव सुखात येतो. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. मग आम्ही केला पाहिजे. बाई माझं म्हणणं आहे बरं का, ऐकतात ना सगळेजण? ऐका चला. आम्ही परमार्थ अशुद्ध भावानं करावा. आणि केला
की जन्म सार्थकी लागतो. अजून थोडं बोलू. बऱ्याच लोकांचं म्हणणं की पारमार्थ म्हातारपणी करायचं. काय म्हणणं आहे? बोला ना तुम्ही जरा, बोला चला. ओके, कधी करायचा तुम्ही बोला ना जरा. हा नुसतं माना नका डोलू. हा म्हणा जरा. हा, कधी करायचा? आपल्या गावठी गाया बांधून झाल्या का, जरशा बांधून झाल्या का, मग शेवटी आपला आहे परमार्थ. आहेत आता माझ्या समोर आहे, नावा सगळं माहिती मला, पण सांगायचं नाही मला. हा, बरीच लोक म्हणतात की परमार्थ म्हातारपणी करायचा. एक सांगू, परमार्थ म्हातारपणी केलेला देवाला मान्यच नाही. तुमचं काय मत आहे? बोला बोला. मग ते म्हातारपणीचा परमार्थ देवाला मान्यच नाही. नाना काय म्हणणं आहे तुमचं? होतच नाही देवाला मान्य. मग कसं होतं म्हातारपणी? आता विठ्ठल मानता येते, म्हातारपणी विठ्ठल मानता येईल वय. विठ्ठल म्हणाय गेलं तर दात हालतील, हा गोळ होईल, नाक मुख गळू लागले, नाही होणार महाराज. मग महाराज म्हणले हे दुर्लभ आहे, तर दुर्लभ शरीरात काय करावं? नर देह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना, दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना. अरे बोल. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा, अरे बोल. तुम्ही आठवा मधुसूदना, हे तुम्ही वासुदेव 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 म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वा वा. वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा म्हणा. आणि मग टाळी वाजवून सांगितलं महाराज म्हणले हे वासुदेवाचं तत्व आहे. मी आपण जे आहोत ना तत्व, मी वासुदेव तत्व गा, आपण सगळी देवाची तत्व आहे. मी एक अजून महत्वाचं सांगू वाक्य, जरी आपण मनुष्य जन्माला आलोय, पण मनुष्य आपण आहोत, पण आपण देवाचा अंश आहे बरं का. हे मी सांगत नाही, गीतेतला श्लोक आहे. ममय वंशो जीवलोके आणि जीवभूत सनातन. जगाला चालवणारा, घडवणारा, बोलवणारा जो देव आहे, त्या देवाचा अवतार म्हणजे आपण आहे. आपण आणि देवानं आपल्याला जन्माला घातले म्हटल्यानंतर देवाचंच काम आपण केलं पाहिजे. मग का केलं पाहिजे? महाराज म्हणले याच दे गडे देवाचे भजन आणि हे दान नाही कोठे. गर्भामध्ये होतो आपण, गर्भामध्ये आईच्या, त्यावेळेस गर्भातून आपण देवाला प्रार्थना केली, देवा अय देवा देवा एक वेळ कारी या दुःखावे गळे, 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 एक वेळ करी या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, हे दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे. आठवीन पाये हा माझा नवसा, आठवीन पाये हा माझा नवसा, आठवीन पाये आठवीन पाये हा माझा नवसा, माझा नवस, आठवीन पाये हा माझा नवसा. माझा नवस, आठवीला पाय, आठवीला पाय, माझा नवस, आठवीला पाय, माझा नवस, आठवीला पाय, माझा नवस. माझा नवस. आणि मग देवाची अर्थता ही त्या प्रकारची असावी. गर्भातून प्रार्थना केली, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे,
दुरिताचे जाळे उगवून. तेव्हा सोडा आम्हाला या दुःखातून. पण बाहेर आलो ना आम्हीच देवाला म्हणलो कोहम कोहम कोहम. कधी? आम्ही नाही देवाला, देवाला आपण फसवलं. हा आपण देवानं आपल्याला काय फसव, आपण देवाला फसवले. पण देव इथं नाही त्याची सजा देत. वरती गेल्यानंतर मारे ती जोडी ती तोडी ती निष्ठूर यमाची किंकर बहुसाल. मग प्रत्येक माणसाच्या आयुष्यात 3 पण आहे. मी नेहमी सांगत असतो 3 पण आहे बरं का प्रत्येक माणसाच्या आयुष्यात. जन्माला आलो ते कोणतं पण? बोला बोला. जन्माला आलो ते कोणतं पण? बालपण. बालपण संपलं का कोणतं पण येतं? मी ज्या वयात आहे. तरुणपण. नाना बोला ना. तरुणपण. आणि तरुणपण संपलं का कोणतं पण येतं? आता तुम्ही ज्या वयात आहे. म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतं पण येत नाही, पण सरपण आल्याशिवाय. हा जन्मामध्ये आम्ही आलोय ना, एक लय महत्वाचं गणित आहे. काय केलं पाहिजे माहिती का? तरुणपणामध्ये निर्णय केला पाहिजे. बालपणामध्ये गायलं पाहिजे, खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे. गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडे. आपण तरुणपणामध्ये काय केलं पाहिजे? निश्चय केला पाहिजे. निश्चय केला पाहिजे. काय निश्चय करावा? निश्चय जर असेल तर ती गोष्ट मिळते, फक्त तरुणपणामध्ये केला पाहिजे. निश्चयाचे फळ तुका मनतेची फळ मनतेची फळ शाबास रे. हा मनतेची फळ निश्चयाचे फळ तुका म्हणतेची फळ तुका म्हणतेची फळ त्याची बळ त्याची फळ त्याची बळ. आणि मग गोड सांगितलं महाराजांनी निश्चयाचे बळ आणि तू का म्हणे त्याची फळ. हे फळ असावं. फळ काय मिळतं? सरपंच साहेब मी सांगून झाले, पुरावा आहे माझ्या. गावात एक मामा भाषेची जोडी होती. मामा बरं का, मामा भाषेची जोडी होती. आणि मग मामानं ग्रामपंचायत लढवण्याचा निर्णय घेतला. मामानं बरं का. पण मग मामा काय भाषाला भाषानं प्रस्ताव मांडला होता. मामाकडे प्रस्ताव मांडला होता की पोरगी द्या. मामा म्हणले इम्पॉसिबल, हे शक्य नाही, हे शक्य नाही. पण मग शक्य नसल्या कारणानं मग काही दिवसानं निवडणूक लागली होती. कुठली? ग्रामपंचायतीची. आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्यामुळं मामाला सरपंच की लढवण्याचा नाद होता जरा. पण मग भाषानं निर्णय घेतला की मामाच्या विरोधात फॉर्म भरायचा. कोणाच्या विरोधात? तुम्ही बोला जरा, बोलत चला जरा. कोणाच्या विरोधात? मामाच्या विरोधात. मामाच्या विरोधात गपचिप जाऊन फॉर्म भरला. कोणी? भाषानं भरला. भाषानं फॉर्म भरल्यावर मामा गेलो बहिणीक. म्हणलं तू माझं काही वाकडं आहे का? ती म्हणली माझं तुझं काही कधी शब्दानं काही नाही. नेमकं प्रॉब्लेम काय? मग माझ्या विरोधात त्यानं फॉर्म भरायचं कारण काय? ती म्हणली तू आणि तो तुझं तू बघून घे, मला काय मध्ये घेतो. बहिणीने आपलं घेतलं अंग काढून. आणि मग हे गेलं बाच्या गेलं. म्हणलं तुझी नेमकं अडचण काय? माझी अडचण मी कधीच सांगितली तुम्हाला. मा म्हटलं भाऊ मी तेवढी अडचण तुम्ही मान्य करतो, पण फॉर्म माग घे. तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं ते. हा महाराज निश्चय केला का तरुणपणात मिळतो, पण निश्चय योग्य वयात असला पाहिजे. म्हातारपणामध्ये मला लग्न करायची जर अपेक्षा ठेवली तर लोक मारतील धरून. हा महाराज म्हणले नाही, योग्य वयात योग्य आस असले पाहिजे. जसे की तुकोबारायची का आस आहे. तुकोबाराय म्हणले काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आणि हे चित्त जर देवाजवळ लावलं तर होतं काय माहिती का? काय होतं माहिती का? दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, धरिलो पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, हृदयामध्ये खाना केला, हृदयामध्ये खाना केला, हृदयामध्ये खाना केला, हृदयामध्ये खाना केला. विठ्ठल कोणीला अरे वा. विठ्ठल कोणीला धरला पंढरीचा चोर, गळा बांधून या चोर, धरला पंढरीचा चोर, गळा बांधून या चोर. धरिला 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 पंढरीचा शाबास. अरे वा. धरिला धरिला पंढरीचा चोर. हो धरिला दरीला पंढरीचा चोर, पंढरीचा धरिला 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 पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, पंढरीचा
सांगितलं, धरीला पंढरीचा चोर गळा बांध. बघ हे धरता येतं, हे साठवताय, साठविला हरी लय प्रमाण आहेत महाराज. मग आम्ही साठवण्याकरता काय करावं, आज काय करावं, हे जर महत्वाचं गणित जर सांगाय गेलं तर आज आमच्या घुले परिवाराने हे गणित साठवलं बरं का. घुले परिवारानं महत्वाचं गणित साठवलं. आज आहे ना मी आमच्या आईबद्दल येता शब्द लिहून आलोय, शब्द लिहून आलोय. मला लिहिण्याचा छंद आहे आणि घरच्यांना नाव कविराज ठेवलंय, नावानुसार वागलं पाहिजे. हा, नाही तर नाव मोठं असं नाही, नावानुसार वागलं पाहिजे. लिहिलंय मी येता येता, मी आमच्या मावशीबद्दल, माझ्या आईबद्दल येता येता लिहिलंय. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस गो तू माते, त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस गो तू माते, सर्व संपुनी भक्त राथे नाते तुझेच ग नाते माते. या किविल वाण्या पाचही बाळांची ते आई तुझ्या वाचूनच वाट वळते, पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय, आई बेटा गुंडा होया अगर मवाली, माँ तो अपने आंचल में छुपा लेते, माँ तो भिकारी होया होत बायत, माँ तो माँ होते. आई सारखं नाही मोठं कोणी. तिच्याबद्दल बोलायला गेलं तर शब्द कमी आहेत, शब्द उंचीचे आहेत. तिच्याबद्दल काय सांगावं. तिनं महाराज या परिवारालाच प्रेम दिलं असं नाही महाराज. जो तिच्या जवळ आला ना तिनं भरभरून प्रेम देण्याचं प्रेम नेहमीच केलं महाराज. आई ती आई आहे. आई बद्दल सांगत असताना जगातलं सगळ्यात, आज साखराई बद्दल बोलतोय ना, लय मोठी येते. तिनं कोणाला काही कमी नाही केलं महाराज. आज तिच्याबद्दल बोलतोय ना, डोळे भरून येतील. आई ती आईच आहे. आज तिच्याबद्दल सांगतोय, बसली माझी मंगला आकी बसली, माझी बहीण आहे महाराज स्वाती आकी बसली. आज दोघींना विचारलं, आके मायराचं महत्व काय, माझ्या साखराई बद्दल बोला. दोघी जणी सांगतील, दाद्या माझी आई म्हणजे आईच आहे. त्या जर मायराला आल्या ना, त्यांच्या सासरामध्ये गडगंज श्रीमंती महाराज. मायरे आलं ना, त्यांच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आमची साखराई होती. तिच्याबद्दल नाही लय मोठी ती. आज तिच्याबद्दल सांगायला गेलो ना, आई आईच आहे. म्हणून काय बोलावं तिच्याबद्दल, सांगतोय ऐका. काय केलं तिने, हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी. ए आई ग, बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा ताना, अमृतावनी गागोड पाजलाच पाना, अमृतावनी गागोड पाजलाच पाना. बरं का राहुल दादा, काय करते आई. हे आई ग, हे आई ग, तुझ्या चिमुकल्या बाची कशी कुजबुज ऐकोये. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार भेटणार नाही. त्याबद्दल सांगत असताना शब्द काही वरून येतात. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरशी मला तो गाई, गल्लो गल्ली पाहत फिरशी मला तो गाई.
गल्लो गल्ली पाहत फिरशी मला तू गाई गल्लो गल्ली पाहत फिरसे मला तू गाई तुझ्या या मायेची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल गणपतीला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल गणपतीला गाय तुझे उपकार फिटणार नाही मी स्वतः शब्द लिहिले तिच्याबद्दल स्वतः लिहिले बरं का स्वतः लिहिलंय सांगून जाईल माझ्या सुखाची कल्पतरू आई तुला मी कसा विसरू माझ्या सुखाची कल्पतरू आई तुला मी कसा विसरू माय तू माझी माय माय तू माझी माय मी तुझे हे करू अजून काय सांगितलंय वाढविले उतरी ओझे 9 मास भरविली सभाकर सुखाचे गोटगार आई तुझ्या प्रेमाचा गला लळा तुझ्या बिना मला नाही कुणाचा आसरा काय माझी तू मी तुझे वासरू माय ओ मेरी माय माय तू माझी माय मी तुझे लेकरू मी तुझं लेकरू म्हणून काय करते 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवणी थोड मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार आई ग थोर तुझे जगातली सगळ्यात मोठं वैभव तीच आहे आणि मग आम्ही हे वैभव जोपासायचंय ना जोपासत असताना हे महत्वाचंच गणितच आहे आज आमच्या नाव इमारतीचं साखर आहे साखरेपेक्षा ती आमच्यापेक्षा लय गोड वागली आणि म्हणून आज तिच्याबद्दल बोलताना तिच्याबद्दल सांगताना शब्द कमीत बरं का विजय दादा तिच्याबद्दल बोलत असताना ती सगळ्यात मोठीच आहे काय बोलावं सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है वा वा महाराज वा सबसे बड़ी है माँ पगले सबसे बड़ी है माँ बारका नाही का बारका कदाचित तिचं वर्णन करायला गेलो आई किती मोठी या शब्दातून कळेल तिचं वर्णन आकाशाला द्यायला जावं आकाशाला आकाश कधी डवळं होतं कधी निळं होतं बरं का रंग बदलणारा आकाश आहे कळतं मी काय बोलतो ते जे रंग बदलतं कधी डवळं होतं कधी निळं होतं कधी काळं बोर होतं आकाश पण आमच्या आईनं कधी रंग बदलला नाही आकाशापेक्षा आई मोठी समुद्राईपेक्षा आई मोठे तुम्ही म्हणताल कसं काय समुद्राचं पाणी चवीसाठी कसं आहे खार आहे खार आणि आईचं प्रेम कसं आहे राहू दे कसं आहे गोड आहे मग समुद्रापेक्षा मोठी कोण आहे आईच आहे वडिलांबद्दल सुद्धा तेच वर्णन आहे लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची कुठं घ्यायची आई उचलून घेताना कुठं घ्यायची जरा बोला ना मला उत्तराची अपेक्षा आहे कडेवर घ्यायची आणि वडील उचलून घेताना कुठे घ्यायचे खांद्यावर आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का तर त्याच्या मागचं वर्णन असे ना आई कडेवर घेते का जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं समरेषेत घेते पण बाप तिच्या पुढचा विचार करतो जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला पाहू म्हणून बाप खांद्यावर घेतो जगातली सगळ्यात मोठी वैभवशाली व्यक्ती हेच आहे मग काय करतात ते पुढे सांगितलंय हे माँ से बढ़कर कोई नहीं है हे
टाळी वाजवून सांगितलं गोड महाराज म्हणले तिच्या इतकं मोठं नाही कोण. मग सांगता सांगता तिच्याबद्दल मला जास्त काय बोलायचं, तुमच्या डोळ्यातलं पाणी मला पाहायचं नाही, पण सांगू जगातली तिच्याबद्दल बोलायला गेलं तर शब्द कमी आहेत. आकाश, समुद्र, आप, तेज, वायू तिच्या पुढे कमी पडत. सगळ्यात मोठं वैभव तेच आहे. मग ते जर वैभव असेल ना तर त्या वैभवाचं आम्ही वर्णन सुद्धा केलंच पाहिजे. आज तिचं कृतज्ञता सोहळा आहे. तिने जे जे काही केलं ना आमच्या करता त्याचं आज ते बोलण्याची वेळ आहे, बोलण्याची वेळ. आज त्या कृतज्ञतेतून व्यक्त त्याच्यातून महाराज ते आम्हाला फेडता नाही येणार, ते उपकार फेडता नाही येणार, पण त्याची निदान मानवी जन्मातली काही मूळ तत्व तिथं सांगितली पाहिजे. आणि मग ते सांगितलं तर हे जन्माचं गणित होईल. आम्ही सहजच बोलता बोलता तिला म्हणतो, कधी कधी म्हणतो तुला काय कळतं तू गब्बस. आईला म्हणतो तुला काय कळतं तू गब्बस. कधी विचार करतो तिला जर काही कळालं नसतं तर लहानपणी तिनं आपल्या डोळ्यात काजळ भरायच्या ऐवजी बोला ना जरा बोला ना बोला ना हा हा. आणि मग आहे ना तिच्या बरं सारखं ती मोठीच आहे आणि म्हणून आई आईच आहे. शब्द आहेत एका कवीचे, किती गोड लिहिलंय. नभीची चांदणी तू चंदराची कोरा, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवापाशी मेघ, आई तुला जग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. जगातली सगळ्यात मोठी वैभव तीच आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात ज्या लेकराच्या हिताकरता जी हित वाते तिला आई असं म्हणावं. तुकोबारायने अभंगाचं पहिलं चरण. जय हो, क्या बात है, वाह वाह. दुसरी चाल. हे परत ऐकायला मिळणार, ऐकून घ्या. तिसरी चाल. चौथी. वारे वा वा. पाचवा अंतरा. शुभम जी वा. सातवा अंतरा. पहिला अंतरा परत. महाराज एवढं सोपं नाही म्हणणं म्हणजे एका प्रमाणाकरता एकच भाजण्या म्हणजे नीट मानता येत नाही.
इथं 4 चालीचं समीकरण 8 चालीत नेणं सोपं आहे. महाराज महाराज गोड गायलं लेकुराचे, पुन्हा एकदा टाळी वाजवा. लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीची चित्त. पहिलं प्रमाण गोड गाऊन दाखवलं. मग महाराज म्हणले 12:15 वाजून 2 मिनिटांना सांगायला लागले, 12:30ला थांबायचंय. मग काय करावं? महाराज म्हणले हे गणित जोपासावं. आणि हे गणित ज्याच्या जवळ आहे त्याला महाराज म्हणले न लगती सायास जावे वडांतरा आणि सुखे येतो घरा नारायण. मग हे असावं. आणि हे असलं तर महाराज म्हणले ठाईच बै सोनी करा एकचित ढोमे मामा आवडी अनंताळ बाबा. मग राहुलजी या जन्माचं महत्वाचं गणित आहे, पण हे केलं पाहिजे. पण सध्या काय झालंय, समाधान नावाची गोष्ट राहिलीच नाही. सांगणाराही समाधानी नाही आणि पुढे बोला ना तुमच्यावर गेला. हा सगळंच आमच्यावर नका डोकलो. हा म्हणजे हा सगळं आमच्यावर नका डोकलो, तुमच्यावर पण ना निम्म्या बाजू घेत चाल. त्या दिवशी कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर दादा माझी गावाच्या बाहेर गाडी निघली. 5 कार्यकर्त्यांनी गावातल्या गाडी अडवली. मला म्हणले महाराज ते तुमचं मानधन दाखवा. जुन्या काळात पाकिटाला बोला ना जरा मानधन म्हणायचे. आणि मग मानधन ते म्हणले द्या इकडं. दादा मी त्यांच्याकडं दिलं, ते पाकिट दिलं. त्यांनी त्याच्यातले पैसे मोजले नाना बरं का, पैसे मोजले बरं का दाजी. पैसे मोजले त्यांनी जरा चेहरे पाडले. म्हणलं चेहरे पाडायला काय झालं तुम्हाला? ते म्हणले महाराज ह्या सप्त्यातले इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला अन्याय असं म्हणले ते. म्हणलं मग आता काय करायचं? हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट. आता दुप्पट म्हणले कोणाला नको, तुम्हाला नको आहे का, मला नको आहे का? मी जांबारी खोत झालो मोगेंबो. हा मला 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं, ते त्या दिवशी गेलं का अजूनही आले नाही. खुशाल टाळ्या वाजता तुम्ही. भाव पाकिट गेलं ते टाळ्या वाजता पाहिलं का? भाव पाकिट झालं ते तुम्हाला आडत आहे. त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं, माघारी द्यायचं नाही. हा म्हणून कधी कधी आपल्या गोष्टी हातातल्या निघून जातात, हातातल्या, आणि नंतर मग पस्ताव्याची वेळ येते. सांगू एक प्रमाण आहे तुकोबारायचं. तुकोबाराय म्हणतात ठेविले आनंते आणि तैसीची चित्ती असू द्यावे समाधान. पण समाधान कोणी शिकवलं? आपल्या सावता महाराजांनी शिकवलं. कसं शिकवलं माहिती का? काय म्हणले ते? एकोणी दिवशी बैसोनी हातीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर, चालत जावे ओ चालत जावे, देव ठेविल देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, हे समयासी समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, हरी बोल. तैसे रहावे. आणि मग ती अर्थता आमची असावी. पण ती अर्थता असण्याकरता आपल्या विचाराची पात्रता सुद्धा त्या प्रकारची असावी. कोणत्या विचाराची? ते हित मॉनिटर, ते हित ज्या माध्यमात ना माध्यमात, ते माध्यम आमच्या जवळ शुद्धतेचं असावं. मला वाटतं आज आमच्या साखराईंच्या आमच्यावर चांगले संस्कार आहे म्हणूनच हा सोहळा आहे. सोहळा कोणाचा होत नाही महाराज, सोहळा त्याचा होतो ज्यानं काहीतरी चांगलं पेरलंय. तुमचं काय मत आहे? बोला बोला. चांगलं पेरलं का गहू पेरला का गांजा उगवतो? असं नाही ना. गहू पेरला तर गहूच उगवणार आहे. आणि मला वाटतं शुद्ध विचार संस्कार जर पेरले तर काय उगवणार आहे? संस्कार. महाराज एक प्रमाणे मी नाही म्हणत, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ आहे ना. आज हा आमच्या साखराईचा सोहळा नाहीये. मग तुम्ही म्हणताल कोणाचा आहे सोहळा? तिचा नाही मग कोणाचा आहे? सांगू, तिच्या विचाराचा सोहळा आज पार पडतोय. बरोबर ना? तिनं चांगलं पेरलं, आमच्या 3 भावा माझ्या 2 बहिणीवर चांगले संस्कार केले, परिणाम हा सोहळा आहे आज. महाराज हे लय महत्वाचं. पुढे पुढे बोलतो. हे विचाराचं धन आहे. काय विचाराचं धन आहे? महाराज एका राज दरबारात चोरी झाली. एवढा प्रसंग सांगतून थांबतो. मलाही माहिती लय दाट पेरलं कवर कांसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली बाई. आणि फाट्याच्या बाहेर गेलं परत कोळपाया रस करतं, त्याच्यामुळं थांबायचा प्रयत्न करू. आहे का
एका राजदरबारात चोरी झाली. दादा एवढा प्रसंग ऐका, चला मोबाईल सायलेंट करून एवढा प्रसंग ऐका, लय महत्वाचा आहे. तुम्ही वकील आहे, तुम्ही सगळ्या तुम्हाला सुद्धा फायद्याचे तुम्हाला पुढे बोलायला. हा एवढं, हा जरा एवढं बारकाने ऐका. मात्र तुमचा अभ्यास मोठा आहे आमच्यापेक्षा, तुम्ही लॉ केलंय, आमचं तेवढं नाही. पण मग ऐका, एका राजदरबारात चोरी झाली बरं का मामा. आणि राजदरबारात चोरी झाल्यानंतर चोर चोरी करून पळू लागला. बारकन ऐका, लय बारकन ऐका. आणि चोर चोरी करून पळू लागल्यानंतर त्याचा पाठलाग शिपाई सेनापती राजा 3 जण चोराचा पाठलाग करत होते. ऐकतं ना, हा 3 जण चोराचा पाठलाग करत होते. पाठलाग करत असताना चोर एका चौकात आला आणि चौकात आला गोंधळ. आता इथं कसं अक्कलवाडीचा, आपल्या कोरठणचा, गारगुंडीचा असं चौक आहे बघा, असं 3 रस्ते एकाच ठिकाणी पुढे. आणि तिथं त्या चौकात आला चोर, गोंधळला आणि एक रस्ता निवडला आणि अक्कलवाडी सारख्या रस्त्यानं पळू लागला. त्याच्या पाठोपाठ एक शिपाई होता. शिपाई आला आणि त्या चौकात गोंधळला. नेमकं चोर नेमकी गारगुंडीला गेलंय का नेमकं इकडं कोरठणक गेलंय का नेमकी अक्कलवाडीला गेलंय, गोंधळलं ते. तिथे एक त्या चौकात एक आंधळा व्यक्ती बसला होता, आंधळा. आणि ते चौकात आल्यानंतर, शिपाई चौकात आल्यानंतर गोंधळलं. तिथं त्या आंधळ्या व्यक्तीला विचारायला लागलं, हो हे आंधळ्या, इथून कोणी गेले का? समजा एखाद्याकडून आपल्याला पैसे पाहिजे आणि त्याचं नाव चांगलं प्रतिष्ठित आहे, आपण त्याला उद्धट नावानं बोललो तर ते पैसे दिले आपल्याला? नाही देणार. चांगलं कौतुक करा बरं, देणार महाराज ते, असं आहे. आणि मग ते म्हणलं आपल्याला नाही माहिती, ते आंधळे म्हणलं ना आपल्याला नाही माहिती, तुमचं तुम्ही बघून घ्या. चोरानं त्या शिपायाने एक रस्ता निवडला, पळत सुटलं, म्हणजे त्याचा रस्ता चुकला. अक्कलवाडीच्या रस्त्यानं जायचं होतं, ते गारगुंडीच्या रस्त्यानं गेलं, म्हणजे कानूर पठाराच्या रस्त्यानं गेलं. आणि मग 2 क्रमांकाला सेनापती आले. सेनापती आले आणि सेनापतीने विचारलं, ओ आंधळे बाबा, इथून कोणी गेलं का? तो म्हटला, शिपाई, ते आंधळे बाबा म्हणले, हा या अक्कलवाडीच्या रस्त्याने एक चोर पळत गेलाय गड्या. त्या सेनापतीने विचार केला नाही, ती पळत सुटला अक्कलवाडीच्या रस्त्याने. 3 क्रमांकाला राजा आला आणि राजानं त्या आंधळे बाबाला विचारलं, ओ सुरदासजी, पूर्ण नम्रतावाचक शब्द होता, ओ सुरदासजी, इथून कोणी गेलाय का पळत? तो म्हणला, राजे साहेब, पहिल्यांदा चोर आला, तो अक्कलवाडीच्या रस्त्यानं पळत गेला. नंतर सेनापती आला, ते नंतर शिपाई आला, नंतर तो मात्र गारगुंडी आपल्या कानूर पठारच्या रोडनी पळत गेला. नंतर मात्र सेनापती आला, तो मात्र चोराचा पाठलाग करत गेला. या रस्त्यानं चोर गेलाय, जा तुम्ही पळत. राजे 4 पावलं पुढे गेलं आणि रिव्हर्स गिअर टाकला आणि माग आलं. याला तर दिसत नाही, याला कस काय कळलं की या रस्त्यानं चोर, शिपाई, सेनापती, याला कस काय कळलं? काय न दिसण्याची नाटकं करते. राजा परत रिव्हर्स गिअर टाकला आणि माग आलं. ओ बाबा, तुम्हाला तर दिसत नाही, मग तुम्हाला कसं काय कळलं की या रस्त्यानं चोर गेलाय, शिपाई गेलाय, सेनापती, तुम्हाला कसं काय कळलं? राजा म्हणला, ते आपला आंधळे बाबा म्हणला, मला देवानं काही ताकद दिल्या, मला जगात काय चाललंय हे डोळे नसून सुद्धा कळत. आणि हाय महाराज, आजही तुम्ही आळंदीला जाऊन बघा, आजान वृक्षाखाली एक व्यक्ती बसली, एक आजान वृक्षाखाली बरं का, आजही. पण त्याला जन्मताच देवानं डोळे नाही दिलं, पण त्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, जगातलं मोठं आश्चर्य आहे. देवानं दिलेली ताकद येते, देवानं. आणि मग ते म्हटलं, असं आहे. राजा म्हटला, ते चोरही जाऊ द्या, शिपाई जाऊ द्या, सेनापती जाऊ द्या, राजानं कोणाला उचललं? आंधळ्याला उचललं. म्हणलं फायद्याचं माणूस आहे आणि फायद्याची माणसं धरली पाहिजे माणसाने. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतो ते? कामाला येतात ती आपल्या. आणि मग समजणे वालो काही शराब कॉफी आपलं काफे. आणि मग ते धरलं द्या आणि सांगा तुमचे सगळे फायद्याचे, तुम्हाला असं कोणीच नाही, तुमच्या लांबचं नाही, असू द्या. आणि धरलं द्या, नेलं आंधळे बाबाला राजदरबारात नेलं. राजदरबारात दुसऱ्या दिवशी एक मोती विकणारा व्यापारी आला, डायमंड. राजे साहेब, आज जर घेतले तर 10 कोटी, उद्या जर विकले तर दुप्पट किंमत तुम्हाला मिळणार आहे. राजा म्हटलं, मग घ्यायचे ना आपल्याला. राजानं एका शिपायाला बोलवलं, शिपाई आला, पैसे घेऊन आला 10 कोटी आणि म्हटले द्यायला, व्यापाऱ्याला द्या. पण व्यापाऱ्याला देण्याच्या अगोदर तिथं आपले ते सुरदासजी म्हणजे आंधळे बाबा आले. आंधळे बाबांनी ते मोती हातामध्ये घेतले आणि चापले, दानदिशी भांड्यात आपटल्यानंतर लेट आपटले, थोडस लवकर आपटायला पाहिजे होतं, लवकर आपटले. आणि लवकर आपटल्यानंतर आणि हातात घेतले, आपटल्यानंतर म्हणलं 10 कोटी नाही, 10 रुपयाला याला कोणी विचारायचं नाही. कस काय? राजा म्हणला, कस काय? आणि त्याची गंमत आहे, मोती त्या डायमंडची सुद्धा एक गंमत असते, तुम्हाला सांगतो. सायन्सनी सांगितलंय, विज्ञानानं सांगितलंय की ज्यावेळेस स्वाती नक्षत्राचा पहिला पाऊस होतो आणि पहिल्याच पावसाचा पहिलाच थेंब जेव्हा शिंपल्यामध्ये जातो
त्या शिंपल्या असतात बघा समुद्रकिनारी, त्या शिंपल्यात जातो. पावसाचा पहिलाच थेंब जर शिंपल्यात गेला तर त्याचा मोती तयार होतो. त्यामध्ये जर पावसाचा थेंब न जाता त्यामध्ये जर वाळूचा जर कण गेला तर ते मोती वालुकामय मोती होतात. जर तो थेंब न जाता वाळूचा जर कण गेला तर ते वालुकामय मोती तयार होतात. त्याची किंमत 0 होते. आणि वालुकामय मोती तयार न होण्याकरता पावसाचा थेंब शुद्ध जावं लागल. याकरता त्याच्या किमतीत भिन्न भिन्नता आहे. हा, पावसाचा थेंबच जर गेला तर त्याची किंमत कोटीत होते. आणि जर वाळूचा जर कण गेला तर त्याची किंमत 0 होते. ही किंमत आहे. राजा म्हटला काय हुशार माणूस आहे, यानं बसल्या बसल्या माझे किती वाचवले? बोला ना, किती वाचवले? 10 रुपये नाही, 10 कोटी वाचवले. हे शिपायांनो, उद्यापासून याच्या जेवणात 2 लाडू वाढवू देत जा. वाचवले किती? वाचवले किती? बोला ना, 10 कोटी. बक्षीस काय दिलं? 2 लाडू. 2 लाडू दिल्यानंतर आता राजाला वाटलं भागण, आता एवढं मोठं 10 कोटी वाचवले, निदान लाखांड रुपये तरी बक्षीस द्यायला पाहिजे होतं. वाटलं समाधानी असं. दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात एक घोडे विकणारी यापरी आला. घोडे. राजे साहेब, एक घोडा 20 लाख रुपयाला घ्यायचा आहे का तुम्हाला? राजा म्हटला घ्यायचा आहे. आणला एक घोडा. समोर 2 घोडे उभे केले. राजानं त्या सुरदासजींना बोलवलं. 2 घोडे कामाचे. 2 घोड्यावर थाप टाकली सुरदासजीनं आणि राजापाशी उभे राहिले. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? ऐका. राजापाशी उभे राहिले. राजे साहेब, उजवीकडचं घोडं तुमच्या कामाचं, डावीकडचं कामाचं. का? उजवीकडच्या घोड्यावर थाप टाकली, त्यानं मान खाली घातली. आणि आपलं डावीकडचं आहे ना, ते नाचू लागलं. कदाचित ते घोडं पाळीव नाही, त्याच्यावर जर तुम्ही लांब गेले ना कुठं तर घोडंही तिकडच आणि तुम्ही व तिकडच. घेऊ नका. राजा म्हणला काय हुशार माणूस आहे, यानं माझे पुन्हा किती वाचवले? तुम्ही बोला जरा. 20 लाख वाचवले. हे शिपायांनो, उद्यापासून याच्या जेवणात 2 पुऱ्या वाढव देत जा. काल काय दिलं होतं? 2 लाडू. आणि आज काय दिलं? 2 पुऱ्या. आता एखादी गोष्ट भेटत गेली की माणसाची काय वाढते? अपेक्षा वाढते. याला वाटलं, अशोक दादा बरं का, राहुलजी, याला वाटलं हे जगाबद्दल एवढं सांगतंय दादा बरं का, जगाबद्दल एवढं सांगतंय, माझ्याबद्दल थोडंफार सांगत. मला बोलवलं, खिडक्या दरवाजे पडदे सगळं बंद केलं. आणि म्हटलं, राजा म्हटलं त्या सुरदासजीला, आंधळे बाबाला म्हटलं, तुम्हाला जर जगाबद्दल एवढं कळत आहे, माझ्याबद्दल थोडंफार सांगा. सुरदासजी म्हटलं, मी तुमच्याबद्दल सांगू नये आणि मी तुमच्याबद्दल बोलू नये आणि तुम्ही ऐकू नये. तुमच्याबद्दल सांगाय गेलो 2 लाडू आणि 2 पुऱ्या तुम्ही माया बंद करून टाकता. राजा म्हटला सांगा. आता नाही म्हणलं का आणखीन अपेक्षा लागते. राजा म्हटला सांगावं लागेल, नाही तर तलवार काढली कापून टाकेल. असं नाही म्हटलं. असं नाही म्हणला. हा म्हणला कापून टाकी म्हणला. असं नाही म्हणला. पण मग ते असं का म्हणला कापून टाकी, ते असं नाही म्हटला. पण म्हणला नाही राजा, कापून नका टाकू, मी उत्तर द्यायला तयार आहे. पण म्हणलं उत्तर काय? म्हण सांगा. राजे साहेब, तुमच्याबद्दल सांगणे इतकं फारसं काही नाही, पण खरं सांगू, तुम्ही तुमच्या बापाचीच नाही. राग आला ना राजाला. मी अनातली तलवार काढली चालवणार. मी माझ्या बापाचं नाही, कोणाचं आहे? जा आईला जाऊन विचारा. तुम्ही एका आचार्याचे. ते तिथून पळत सुटलं ना. ऐका आलं, आई मला सगळं कळालंय, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं मी कोणाचं आहे. आई म्हटली तुला कळाले? म्हणलं खोटं बोलेल कशाला? तुझे जे राजदरबारी वडील आहेत त्यांना मला काही मुलगा झाला नाही. अशा वेळेस आपल्या दरबारात जो आचार्य त्याला संघच 2 जुळी मुलं झाली होती, त्यातला तू एक. ते तिथून पळत सुटलो आणि कुठं आला असेल? आता बोला ना, पटकेच बोला ना. त्या आंधळे बाबा आलो. आंधळे बाबा, सगळं खरं झालं, पण मी आचार्याचा तुम्हाला कसं काय कळलं? ते म्हणला सोप्पाने राव, ज्यावेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं? 2 लाडू. आणि ज्यावेळेस मी तुमचे 20 लाख वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं? 2 पुऱ्या. याच्यावर मी अंदाज बांधला या आचार्याच आहे. जैशी करणी वैशी भरणी. आज आमच्या साखराईचा सोहळा साजरा होतोय का? शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा गोमटे मुखी अमृताची वारे, मुखी
आमच्या आईनं चांगलं उगवणारच ना. आईचे संस्कार आमच्यावर चांगले आहेत. परिणाम या माध्यमातून हे गणित सार्थकी लागल. एकदा प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा विठोबा रखुमाई हरी 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 जय 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 विठोबा रखुमाई हरी 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 जय जय विठोबा रखुमाई हरी 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 जय 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 विठोबा रखुमाई हरी 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 जय जय विठोबा रखुमाई हरी 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 जय 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 विठोबा रखुमाई हरी 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 जय 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 विठोबा रखुमाई 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 कुंडली कबरला हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय महाबुली ज्ञानेश्वर महाराज येळकोट येळकोट सदानंदाचा आला विठाला ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर महाबुली ज्ञानराज महाबुली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर महाबुली ज्ञानराज महाबुली अभंगाच्या एका चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलाय, पण आता 12:30 वाजलेत आणि 10:15ला 10:15च्या आणि 10:30च्या मध्ये कीर्तन सुरू झालं होतं. 15 मिनिटं उलट जास्त घेतले. का गारचा कार्यक्रम मग चालायचं 15 मिनिटं जास्त, आणि म्हणून जास्त बोलत असताना सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. गोड गुणीजन मंडळींनी गोड अशी साथ दिली, सगळ्यांचे आभार. महाराजांनी गोड गायलं, वाजवलं दोघांनी गोड. कार्यक्रमाकरता विशेष उपस्थित आहेत आपले पारनेर तालुक्याचं वनकुटे गावचे सरपंच आदरणीय, तसे आमचे गावकरीच आहे पण आमचे बंधू राहुलदादा झावरे हे सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय कोरठण देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय आमचे सन्मित्र आदरणीय खरं तर अशोकजी घुले पाटील ते सुद्धा उपस्थित आहे. आदरणीय आदी सगळी मंडळी या ठिकाणी, ही सगळी मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. घुले परिवारानं हा गोड सोहळा आयोजित केला. आमचे सगळे मामा बरं का, आमचे दरोडीकर सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. गारगुंडीहून आमचे काकणीवाडीहून सुद्धा विशेष उपस्थित आहे. दिनकर शेटनवले सगळी मंडळी, आमचे सावरगावकर बरं का विजयदादा, आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळे आता आमचे नाना बरं का, माझ्यावर लय जीवापाड प्रेम करणारे आमचे नाना, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे दादा सगळ्यांचे आभार. तर कोणाकोणाचं नाव घेऊ, सगळा मंडपच माझा आहे आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतात नाना बरं का. झालेली सेवा समर्पित. एक इच्छा त्यांची व्यक्त केली, ते म्हणतात की पिंगळा म्हणायचं. काय करायचं, म्हणायचं का थांबायचं? चला. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल जरी दुसरं येईल, हे जरी नाही काल. टाळी वाजवायची. चला. हरी बोल. जय हो. वा वा. सणांची शेवटी बा काळ बांधून नेईल, सणांची शेवटी बा हे सरत शेवटी बा डोळ वाजून नेईल, सरत शेवटी बा. एकच नादानी आमची काय बाजा येईल, हे एक जनार्दनी आमचे काय बजाईल, एकच नादानी काय बाजा येईल. एक जनार्दनी आमचे काय बजाईल. पिंगळा 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 मारवाडी. बोल बोल को देखा पिंगला बागवारी, पिंगला बागवारी. बोल बोल को देखा पिंगला बागवारी. पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी टाळी वाजवायची. टाळी. शाबास. बोली बनेगा पिंगला महाद्वारी हे वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान घोटे लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान घोटे. लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान घोटे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा अवगा अवगा
सोमवाग्या अहम वाग्या सोमवाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी ए इच्छा मृळ संभावू नका पडाल नरकाद्वारी इच्छा पूर्ण पाहू नका बनाल नरकाद्वारी ए बोध बुद्धी ज्ञान देवता उजळा महाद्वारी बोध बुद्धने ज्ञान देऊया उजळा महाद्वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी 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 मल्हारीची वारी मल्हारीची वारी वा 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 जय हो वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं होणं काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं होणं अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन अशीच देखणी होती मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान राजा तो गुणवान म्हणून 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 आनंदानं नांदतो हिंदू मुसलमान आनंदानं नांदतो हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू पुढे टाळी वाजवायची टाळी वरती वरती टाळी 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 गौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका डौर फिरवे तो डुगु डुगु ऐका गौर डौर 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 हे तुम्ही डुगडुग ऐका डुगु डुगु ऐका डुगडुग ऐका डुगु ऐका पिंगळा महाद्वारी वा 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 जय हो पिंगळा महाद्वारी बोली बोली तो दे पिंगळा महाद्वारी बोली बोली तो दे पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी हा पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी महाद्वारी वा 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 म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय समर्पित करत असताना ही सेवा आईच्या चरणावर समर्पित करतोय साखराईंच्या चरणावर समर्पित करतोय पाचही माझी भावंड आणि आज आपल्याला आलेलं सगळा नातेवाईक परिवार या सगळ्यांच्या वतीनं आईला आदरांजली व्यक्त करतोय झालेली सेवा तिच्या चरणावर समर्पित करून कोरठण राजाच्या चरणावर समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतोय समर्पित करत असताना चुकून एखादा शब्द गेला असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे बोलेली लेकोरे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या युक्तीप्रमाणे झालेली सेवा समर्पित करतोय शेवटचे चला आता नको वेळ झालाय त्याच्यामुळे थांबूया वाणीला पूर्णविराम तुकाराम तुकाराम विठाल जय जय विठाल हे बोलले कोरे वेडी वाकोडे उठे करा क्षमा अपराध महाराज हो तुझ्या उच्चारीला अधिकार मी आपला कर क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 विनेकरी बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा ते राहिले महत्वाचे गावकरी पण बाबा महाराज सातारकर दिसते जय हो कुंडली करधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव 2 मिनिटं कोणी उठू नका पुढच्या सूचना